मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। इराण इस्रायलमध्ये युद्धबंदी, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। 24 तासानंतर 12 दिवसाच्या युद्धाचा शेवट होणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट। इस्रायलसोबत युद्धबंदी संदर्भात इराणचे एकमत नाहीच, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांचे ट्विट। ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इस्रायलकडून इराणच्या मिसाईल लॉन्चरवर हल्ला, इस्रायलनं तेहरानवर शेकडो मिसाईल्स टाकल्या। इराणकडून कतारमधील अमेरिकन एअरबेसवर हल्ले, कतारमधल्या अमेरिकन एअरबेसवर 10 मिसाईल डागल्या, हल्ल्यानंतर कतारमध्ये लोकांची पळापळ। इराणनं केलेल्या हल्ल्यानंतर जगभरात चिंतेचं वातावरण, सौदी, कुवेत, जॉर्डनमध्ये अमेरिकन एअरबेस अलर्टवर, भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। एका आठवड्यापूर्वीच कतारमधून सर्व लष्करी उपकरणं हटवली होती, इराणने रिकाम्या तळांवर हल्ला केला, व्हाईट हाऊसकडून स्पष्ट। इराण इस्रायल युद्धानं खाद्यतेलाच्या दरामध्ये उसळी, जगभरातून मागणी वाढल्यानं घाऊक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये 3 ते 4 रुपयांची वाढ। डोनाल्ड ट्रम्पचा हात तर नेतन्याहूंचा गळा कापला पाहिजे, इराणचा जनरल इब्राहिम जब्बारीचं वक्तव्य, इस्रायलचा नायनाट करण्याचाही इशारा। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा आज निकाल, थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार, अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यामध्ये मुख्य लढत। संदीप देशपांडेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाण सुरूच, राज्यातल्या मनातलं ओळखणाऱ्यांनी जाधवांच्या मनामधलं ओळखलं का, भास्कर जाधवांच्या वक्तव्यावरून देशपांडेंची टोलेबाजी। पुण्यात अजित पवारांचा ठाकरे गटाला धक्का, माजी आमदार महादेव बाबर यांचा आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये बैठक पार पडणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती ॲक्शन मोडवर, मंत्री शंभूराज देसाईंच्या निवासस्थानी आज समन्वय समितीची बैठक, तर फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजप नेत्यांची वेगळी बैठक होणार। त्रिभाषा सूत्रासंदर्भात राजकीय नेते साहित्यिकांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय होणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट, सल्लामसलतीची प्रक्रिया राबवण्यासंदर्भातही बैठकीमध्ये चर्चा। ठाकरे बंधूंचे सूर जुळण्याआधीच मिठाचा खडा, आम्ही केमछो वरळी म्हणून कोणाचे पाय साठले नाहीत, जिलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपडा म्हणालो नाही, राऊतांना उत्तर देताना देशपांडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। युतीबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय बोलतात हे महत्वाचं, मिठाचा खडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, ठाकरेंच्या शिवसेनेतील सुषमा अंधारेंचं संदीप देशपांडेंना प्रत्युत्तर। पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून वाद, थोरले बाजीराव पेशवेंचं नाव द्या, भाजपच्या मेधा कुलकर्णीची मागणी, तर गोपाळकृष्ण गोखले किंवा फुलेंचं नाव द्या, अंकुश काकडे आणि सचिन खरात यांची मागणी। नागपूर पालिकेमधील प्रभाग रचनेसाठी 1 महिन्याची मुदतवाढ, 4 सप्टेंबरच्या ऐवजी 6 ऑक्टोबरपर्यंत प्रभाग रचनेची मुदत, दिवाळीनंतरच पालिका निवडणूक होण्याची शक्यता। रात्रभर मुंबईमध्ये पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं, सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय। मुंबईत आज मुसळधारचा इशारा, पुढील 2 ते 3 दिवसामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रामधील घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। नागपुरात 6 महिन्यापासून शिवभोजन थाळीला सरकारकडून अनुदान नाही, अनुदान न मिळाल्यामुळे राज्यातील अनेक शिवभोजन थाळी केंद्र बंद, काही केंद्र कर्ज घेऊन चालवली जात असल्याची माहिती। संत तुकोबांची पालखी यवतमधील काळभैरवनाथ मंदिरामध्ये विसाव्यासाठी, ग्रामस्थांकडून वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरीचा महाप्रसाद वाटप, तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडमध्ये मुक्कामी। मध्य पूर्वेमधील बदलती परिस्थिती लक्षात घेता काही उड्डाणांना विलंब किंवा वळवण्याची शक्यता, संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहोत, इंडिगो एअरवेजकडून सूचना जारी। महाराष्ट्रात कोरोनाचे 33 नवीन रुग्ण, मुंबई पुण्यामध्ये प्रत्येकी 7 तर ठाण्यामध्ये 4 आणि नवी मुंबईतील 2 रुग्णांचा समावेश, सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या 296। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।